रिन्यू न करणे अशा राज्य सरकार शेतकऱ्यांना स्वप्न दाखवून दिशाभूल करत आहे। राज्यातला शेतकरी सुखी नसल्यामुळे राज्य सुखी नाही अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली। विधान परिषदेत आज सकाळच्या विशेष सत्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या दोन स्वतंत्र प्रस्तावांवर चर्चा सुरू झाली। या चर्चेची सुरुवात करताना ते बोलत होते। सगळ्यात जास्त आत्महत्याग्रस्त जिल्हे महाराष्ट्रात आहेत हे दुर्दैव असल्याचं ते म्हणाले। पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला। सिंचनासाठी दिलं जाणारं अनुदान पुरेसं नसून यामध्ये वाढ करण्याची मागणी त्यांनी केली। मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली। केंद्र आणि राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात नक्कीच आनंद येईल असा विश्वास भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी या चर्चेत बोलताना व्यक्त केला। शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्या सोडवण्यावर सरकारचा भर आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं। शेतकरी कर्जमुक्त आणि सधन होऊन शेतकऱ्यांसह शेतमजुरांना बळकट करण्यासाठी अधिक उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली। पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची असून यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि या योजनेतील त्रुटी दूर कराव्यात अशी मागणीही दरेकर यांनी यावेळी केली।